स्पाइस जेटचं विमान आमची वाट बघताय आणि मॅडम खुश का बरं? इकडे काय बांधून ठेवलेलं होतं? बांधून ठेवलं होतं पण घरच्यांना भेटायची खुशी एका साईडला. बरं नाही समजणार. याच्या आधी अशी इतके दिवस लांब राहिली बिगर फोनची सगळ्या? नाही कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे राहिली ना पण मग कसं कंटिन्यू फोन मेसेज व्हिडिओ कॉल वगैरे होत राहतो ना. इथे म्हणजे काहीच नाही. इनकमिंग मी नाही आउटगोइंग मी नाही. आता माझ्या फोनवर चालू होतं, मी तुला करून दिलं असं. तुम्हाला सांगायला पाहिजे होतं का नाही मला रिचार्ज करून द्या असं. आता बोलून काही फायदा नाही. जेव्हा टाकायचं तेव्हा टाकून दिलेला नाही. टाकून- मला विचारलं पण नाही. मी कसं काय विचारू? मी आता रिचार्जच्या समोर माझ्या फोनला केले. तू काही मला सांगितलं नाही. खोटं बोलू नका. मला विचारलं नाही. नाही. काहीच नाही काहीच नाही. नाही तू सांगितलं असतं मी काय नाही म्हटलं असतं. आता बाईक तू ऐकावंच लागेल ना तुझं थोडंफार. बाबा कोणी ऐकेल. चला अशा प्रकारे गुड मॉर्निंग. तर आज आहे आमचा दुबईतला शेवटचा दिवस. आज आपली दुपारची फ्लाईट आहे. किती वाजेची आहे? 4 वाजेची. आत्ता वाजले आहे 10:23 आणि आता मी आणि अपेक्षा झालो आहोत तयार. का बरं? तर आता आपल्याला जायचं आहे दुबईच्या चॉकलेट्स घ्यायला. तुला नाही आवडत ना? तू नको आवडता तर आता आम्ही निघतोय. तर फ्रेंड्स आता मी आणि अपेक्षा दोघं आलो आहोत क्रिकच्या इकडे. इकडनं आपण पहिल्या दिवशी आब्रा घेतली ती राईड. तर इथं आता आलेलो आहे आणि चॉकलेटचे दुकान इकडे खूप आहेत असं ऐकलंय. तर आता आम्ही चॉकलेटचे दुकान शोधतोय. Turn right onto the road. फ्रेंड्स आता आम्ही आलो आब्रामध्ये. आता आपण जाणार आहोत त्या बाजूला स्पाइस सोपच्या इकडे आणि तिकडनं पटकन चॉकलेट्स कलेक्ट करून पटकन यायचंय. कारण आता जवळपास 11 वाजत आलेले आहे आणि 12:15 चेकआउट आहे तसा. पण 12:15 आपण एक्सटेंड करून चेकआउट करायचं आहे आपल्याला. हे आपलं समोरच्या बाजूला आहे स्पाइस सोप. इथे आहे चॉकलेटचे दुकान आणि आता आपल्याला फास्ट जायचंय. सिग्नलची वाट पाहतोय आपण. फ्रेंड्स आता स्पाइस सोप मध्ये आपण आलेलो होतो आणि तिथं आपण चॉकलेट सिलेक्ट केलं इथून आणि आता सगळं पॅकिंग आपलं झालेलं आहे. आता आपण निघतोय कारण टाइम कमी. 11 वाजून गेले. सर आता शॉपिंग करून परत आम्ही आलो आब्रामध्ये आणि कॅशियर मॅडम आता पैसे करताय. सापडले आब्रा एका साईडचं राईडचं प्राइस आहे 1 दिराम म्हणजे दोघांचे लागतात 2 दिराम. अपेक्षा बाय बाय करून द्या. परत कधी यायचं अपेक्षा? सगळ्यांना घेऊन यायचं. बर तुम्ही घरी राहिले तरी चालतं. ऊन किती आहे? कमी. मग चष्मा आहे ना आपल्या जवळ, लावून घ्या ना. तर फ्रेंड्स आता मी आलो आहोत रूमवर आणि जी शॉपिंग होती ती केली. ॲक्च्युली काल संध्याकाळी आम्ही 2 मोबाईल पण घेतले होते आयफोन विकीच्या मित्रांसाठी. आज पण गेलो होतो श्रीकांतसाठी मोबाईल बघायला पण अजून मार्केट सकाळी चालू झालेलं नाही आहे आणि आता लवकर बॅकपॅक करतो आणि निघतो. तर फ्रेंड्स आता वाजले आहेत 12:15 आणि आता मी आणि अपेक्षा रेडी झालो चेकआउटला. बॅग्स आमच्या भरून रेडी आहेत निघायचं. आता फक्त काहीतरी फास्ट खायचं आहे आणि लवकर निघायचं कारण अर्ध्या तासात आपली शार्प बस आहे. चेकआउट पण अजून बाकी आहे. चला
बाय बाय रूम. बॅग मध्ये घे. त्यांचं फोन तुझं चावी मिसिंग. तर फ्रेंड्स अतिशय सोप्या पद्धतीने, सोप्या म्हणजे काय काही लागलंच नाही. गेलो, चेकआउट सांगितलं, फक्त चावी जमा केली. काही चेकिंग नाही, काही नाही, जुनं काही बिल वगैरे काहीच चेक नाही केलं त्यांनी. याच्यापेक्षा जास्त टाईम तर आपल्याला भारतात लागून जातो चेकआउटला. चावी जमा केली आणि चेकआउट. आता आपण निघालोय बाहेर. जेवण करून घ्यायचं ना थोडं. चलो. तर फ्रेंड्स आता या ठिकाणी आमचं लंच म्हणजे ब्रेकफास्ट म्हणता येईल किंवा ब्रंच म्हणता येईल तर झालेलं आहे. मी घेतला होता आलू पराठा, कोक आणि मॅडमनी घेतलं होतं व्हेज बर्गर आणि कोक तर आपल्याला फार आवडतं. तर आता निघू, कारण आता आपली 10-15 मिनिटातच इथं बस आहे, समोरूनच आहे. तर चला. तर फ्रेंड्स आता मी आणि अपेक्षा आमच्या बॅग्स घेऊन आहोत बस स्टँडवर. इथून आपल्याला CO 1 नंबरची बस दाखवत आहे. ती बस आपल्याला डायरेक्ट दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टला घेऊन जाईल. पण टर्मिनल 1 आहे का 3 आहे ते आम्हाला काही अजून माहिती नाही. ते आता तिथं जाऊनच आपल्याला विचारावं लागेल. मग काय वाटतं दुबईबद्दल? जाऊ वाटत नाही, पण जावं लागणार. काय वेळा वाटत नाही? 10 दिवस कसे गेले समजलं नाही. आणि थांबायचं असेल थांबून जाय ना मग. येऊ पुढच्या महिन्यात लवकरच. परत पुढच्या महिन्यात लगेच? वा, सगळ्यांना घेऊन सगळ्यांना येऊ लवकर येऊ. 3 मिनिटं बाय. 3 मिनिटात बस येईल. आता सगळ्यात पहिले आपलीच आहे टर्मिनल प्लॅटफॉर्म. चला मग काय घेऊन बाहेरच थांबू ना थोडं उन्हात. काय वाटतं? चल. दिसली एअरपोर्ट तरी हीच आहे. तिकडे 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 काढला. तर फ्रेंड्स आता अर्धा तासापूर्वी बसलो बसमध्ये. आपल्याला अजून अर्धा तास लागेल आपण एअरपोर्टला पोचायला. आपल्या ज्या बॅग्स आहेत त्या पण इथं अशा प्रकारे ठेवून दिलेल्या आहे आणि मॅडम झोपून गेलेल्या आहे. तर आता मॅडमांना उठवण्यात काही मजा नाही. मॅडमांना आपण उठवू डायरेक्ट आता एअरपोर्टला. तर फ्रेंड्स आता उतरलो आहोत दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 1च्या बाहेरच्या पार्किंगमध्ये. बसने आम्हाला इथं ड्रॉप केलं आणि बसचे चार्जेस किती झाले माहिती आहे का? दोघांचे, तिचे 5 आणि माझे 5, असे 10 दिराम. म्हणजे जेव्हा आम्ही इकडे आलो होतो ना तेव्हा सेम इथून आम्ही हॉटेलपर्यंत जायचे कॅबवाल्याला दिले होते 80 दिराम. 70 दिराम जागेवर वाचले. 70 गुणिले 25. काय घाल चेक इनला चल पुढे पटकन. तर फ्रेंड्स चेक इन झालं आहे, बोर्डिंग पास मिळालेला आहे आणि मॅडम आणि मी आता चाललो आहोत इमिग्रेशन. तर फ्रेंड्स इमिग्रेशन पण डन. आता मी आणि अपेक्षा चाललो आहे. खूप चाललो अपेक्षा फिरायला नाही, सिक्युरिटी चेक सिक्युरिटी चेकिंगकडे. ते बघ तिथं समोर लिहिलेलं आहे.
टर्मिनल 1चे डिपार्चर्स. आपल्या फ्लाईटचा नंबर कुठे? आपली 16:20ची मुंबई D18ला जायचं आपल्याला. मुंबई D18. तर फ्रेंड्स आता बोर्डिंग चालू व्हायला अजून टाईम आहे. अपेक्षा बसली आहे वेटिंग एरियात आणि मी इकडे एक्सप्लोअर करतो आहे. आणि अजून एक मशीन, जसं काल तुम्हाला ऑरेंजचं मशीन दाखवलं, आज दुधाचं आणि कॉफीचं दाखवलं. तर फ्रेंड्स आता इथं मी फक्त सिलेक्ट केलं, मला हॉट चॉकलेट पाहिजे. इथं पेमेंट केलं आणि इथं खाली बघा बनायला तयार झालं आहे आता. हॉट चॉकलेट रेडी. तर फ्रेंड्स बोर्डिंगची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि खूप मोठी अशी लाईन आहे. मॅडमला म्हटलं चला वेट करू. मॅडम हां घरी जायची एवढी काय झाली आहे? मॅडम घ्यायला कोण येणार तुम्हाला? माझा भाऊ. आणि आमचा भाऊ नाही येणार आहे? तुमचा भाऊ पण. मग माझे दीर आणि माझा भाऊ. आणि आता सटाण्याला जायची मॅडमला झाली आहे घाई. फक्त त्या दोघांनी बुकेने आणला पाहिजे. मग दोघांसोबत कट्टी बघू. हां म्हणून तुम्ही तुमच्या भावाला सांगून द्या आणि माझ्या भावाला पण सांगून द्या. नको, माझ्या भावाला सांगून देईल मी, काय नको खर्च करू असं. बघून पुन्हा बघू किती मया बरं लवकर येत नाही, मी टाकून येईल ना घरी जाऊन मला विचार. आता मूडभर मास वाढून गेला असेल ना. आता भारतात गेल्यावर मग तर अजून. तर फ्रेंड्स आता आम्ही चाललो होतो आमच्या प्लेनमध्ये, आमच्या सीटवर विराजमान व्हायला. स्पाइस जेटचं विमान आमची वाट बघताय आणि मॅडम खुश का बरं? इकडे काय बांधून ठेवलेलं होतं? बांधून नाही ठेवलं होतं, पण घरच्यांना भेटायची खुशी एका साईडला. बरं नाही समजणार. याच्या आधी अशी इतके दिवस लांब राहिली बिगर फोनची सगळ्या? नाही कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे राहिली ना, पण मग कसं कंटिन्यू फोन मेसेज व्हिडिओ कॉल वगैरे होत राहतो ना. इथे म्हणजे काहीच नाही, इनकमिंग बी नाही, आउटगोइंग बी नाही. मग आता माझ्या फोनवर चालू होतं, मी तुला करून दिलं असं. तुम्हाला सांगायला पाहिजे होतं का नाही मला रिचार्ज करून द्या असं. आता बोलून काही फायदा नाही. जेव्हा टाकायचं तेव्हा टाकून दिलेला नाही. टाकून- मला विचारलं पण नाही. मी कसं काय विचारू? मी मग आता रिचार्ज हिच्या समोर माझ्या फोनला केले, तू काही मला सांगितलं नाही. खोटं बोलू नका, मला विचारलं नाही. नाही. काहीच नाही. तू सांगितलं असतं मी काही नाही म्हटलं असतं. आता बाईक तू ऐकावंच लागेल ना तुझं थोडंफार. बाप कोणी ऐकेल. चला अशा प्रकारे मिस करशील. लवकरच परत येऊ, फॅमिलीला घेऊन आपण दुबईला. तर फ्रेंड्स आता बसलो आहे फ्लाईटमध्ये. ॲक्च्युली ज्या सीटवर मी बसलो आहे ते अपेक्षाला सीट मिळालं होतं आणि ही जी विंडो सीट आहे ते माझं होतं, तुझं नाही माझं होतं. Ladies and gentlemen, boarding complete. May we have your attention, please? आपकी सुरक्षा के लिए सरकारी नियमों के अनुसार हैंड बैगेज में या चेक इन बैगेज में इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स ले जाना मना है. आपके सहयोग के लिए धन्यवाद. All good, all good. तर फ्रेंड्स आलो इंडियामध्ये आणि ह्या मागच्या बसने आम्हाला इथे ड्रॉप केलं आणि मॅडम कितनी खुशी. ज्यादा खुशी. आणि बाजीराव आणि चेतन मला घ्यायला म्हणजे आम्हाला घ्यायला येत आहे आणि अजून ते पोचलेले नाही आहे. त्यांना पण 15 मिनटं टाईम होता, आपल्याला पण जायला अजून 15 मिनटं लागतील बाहेर निघायचं. तर फ्रेंड्स इमिग्रेशन झालं आहे आणि आम्ही आता चाललो बॅगेज हॉलकडे.
अपेक्षा बाजीराव दिसला का तुला? सॉरी हा दिसला? येतोय माझा भाऊ. तुझा भाऊ येतोय? तुझा भाऊ आला? चला इकडे जायचं आपल्याला. कोणी ओळखीचं लागतं का? तर फ्रेंड्स फायनली कोणीच नाही आलेलो आणि आता आम्ही एक्झिट केलेली आहे. ते अजून पार्किंगमध्येच आहेत. यायला टाईम लागेल. ज्याची जी गोष्ट असते त्याच्यापर्यंत येऊनच राहते. अशा प्रकारे माझा मुख्य माझा आलाय. कोणी किती काही कोणी काय तर फ्रेंड्स आता लगेच निघूया आता. बाय. भाऊ बहिणीचं प्रेम जरा व्यक्त होऊन जा. तर फ्रेंड्स आता आलो होतो आपण सिद्धू का ढाबाला आपलं डिनरसाठी. मॅडम काय ऑर्डर सांगायची तुम्हाला? बघा बघा एक पानी बॉटल. हाँ चना कोलीवाड़ा बोला है तब तक बोलते ना. मैं क्या बोलता भैया 4 मसाला. हाँ तर फ्रेंड्स आता आमचं डिनर झालंय आणि मॅडमांनी काय घेतलंय डिनरला? थंडीच्या दिवसात थंडी जावी म्हणून 2 आईस्क्रीम. हा इकडे चेतन. आता डायरेक्ट नॉनस्टॉप. आता गाडी कोण चालवणार आहे? बाजीराव गाडी चालवणार. आपण नाही दादा नाही ना. आम्ही नाशिकपासून चालेल. फ्रेंड्स तर आता वाजले आहे सकाळचे 4:37 आणि आता आम्ही पोचलो आहोत घरी. तर अशा प्रकारे आपली दुबईची ट्रिप या ठिकाणी झाली एंड. तर बाकी तुमच्याशी सकाळी बोलतो. आता तोपर्यंत बाय. मध्ये जावं लागेल. मला मध्ये जाऊ. बस ऍक्शन करून घे. सासू तिचे घर आलं. लग्नापासून आलं आवरून ठेवलं पाकळ्या. इथे 1 तास होता का तुम्हाला असं वाटतं? ना वापस मस्त झाली ना यात्रा.